राज्य मंत्रिमंडळाचं खातेवाटप जाहीर झालेलं आहे आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना गृहमंत्री म्हणून खातं मिळालेलं आहे। आपण जर पाहिलं तर आदिती तटकरेंकडे बाल आणि महिला कल्याण खातं मिळालेलं आहे। त्यांना या अगोदर सुद्धा तेच खातं त्यांच्याकडे होतं आणि आता पुन्हा एकदा त्यांच्यावरती जबाबदारी त्या खात्याची सोपवण्यात आलेली आहे। आपण जर पाहिलं तर बरीच प्रतीक्षा होती, सरकार बसलं आणि त्यानंतर मंत्रिमंडळाची शपथ घेण्यात आली काही दिवसांपूर्वी आणि त्यानंतर खातेवाटपाची प्रतीक्षा होती। मात्र खातेवाटप आज अखेर जाहीर झालेलं आहे, खातेवाटपावर शिक्कामोर्तब झालेलं आहे। जसं मुख्यमंत्र्यांनी सुद्धा मगाशी म्हटलं विधान भवनामध्ये की राज्यपालांकडे यादी गेलेली आहे आणि या यादीवर शिक्कामोर्तब होईल। कधीही खातेवाटपाची अधिकृत घोषणा होईल आणि हीच खातेवाटपाची घोषणा आता झालेली आहे आणि तीच यादी तुम्ही पुढारी न्यूजवर पाहू शकताय। पुन्हा एकदा जाऊयात, आमचे प्रतिनिधी सुशांत आपल्या सोबत आहेत। सुशांत, मगाशी तुम्ही जसं म्हणत होतात की भाजपकडे सगळी मोठी खाती आहेत, जी क्रीम खाती आहेत ती सगळी भाजपकडे आहेत। पारडं थोडंसं भाजपचं जड दिसतंय यावेळी। अगदी बरोबर आहे श्रद्धा। आपण पाहिलं असेल तर भाजप सगळ्यात मोठा पक्ष महाराष्ट्रात ठरलेला आहे आणि विशेषतः महायुतीमध्ये ठरलेला आहे। भाजपचे 132 आमदार प्लस भाजपकडे 5 अपक्ष म्हणजे एकूण आकडा भाजपचा 137चा होतोय मित्र पक्ष म्हणून। त्यामुळे अर्थातच भाजपकडे क्रीम खाती आणि महत्वाची खाती येणार होती ही चर्चा होतीच आणि त्यानुसार जी खाती जी आहे ती वाटप करण्यात आली। यामध्ये जर पाहिलं असेल तर श्रद्धा, जर खाते वाटपावर नजर टाकली तर देवेंद्र फडणवीस यांच्याकडे गृह आणि ऊर्जा। सुशांत, तुम्हाला विनंती थोडंसं थांबवते। आताच खातं वाटप झालेले गुलाबराव पाटील आपल्या सोबत आहेत, त्यांच्याकडे पाणी हे खातं आहे। गुलाबरावजी नमस्कार आणि सगळ्यात प्रथम तुमचं अभिनंदन, आपली पहिली प्रतिक्रिया। मला जे आवडणारं खातं होतं ते मला मिळालेलं आहे। याचं कारण असं आहे की आदरणीय मोदीजींचे जे स्वप्न होतं की या देशामध्ये हर घर झालं घर, त्या पद्धतीने जे अपूर्ण राहिलेले कामं आहेत ते पूर्ण करण्याची मला संधी पुन्हा मिळालेली आहे आणि मला तरी असं वाटतं की पुढच्या काळामध्ये जे राहिलेली कामं आहेत ती मला करता येतील। खेड्यापाड्यातली पाण्याची जी समस्या आहे ती मला दूर करता येईल असं मला या ठिकाणी वाटतं। हो गुलाबरावजी, आणि तुम्ही आता हे तुमच्याकडे जे खाते वाटप आलेलं आहे पाणी संदर्भात तुमच्याकडे जे आलेलं आहे त्या अगोदर तुमच्या हॅलो आपण पुन्हा एकदा संपर्क करण्याचा प्रयत्न करूया। तर पाणी खातं त्यांच्याकडे होतं आणि राज्य मंत्रिमंडळाचं खातेवाटप जाहीर झालेलं आहे। आदिती तटकरे यांच्याकडे महिला आणि बालकल्याण हे खातं आलेलं आहे। दत्ता भरणेंकडे क्रीडा युवक कल्याण आणि अल्पसंख्याक खातं आलेलं आहे। एकनाथ शिंदेंकडे नगरविकास खातं आल्याचंही आपण पाहतोय। आदिती तटकरे यांच्याकडे महिला आणि बालविकास हे खातं त्यांच्याकडे आहे आणि मंत्रिमंडळाचं खातेवाटप जे जाहीर झालेलं आहे आपण पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। देवेंद्र फडणवीस जे राज्याचे मुख्यमंत्री आहेत त्यांच्याकडे गृह आणि ऊर्जा खातं आहे, नगरविकास खातं एकनाथ शिंदेंना मिळालेलं आहे, अर्थ खातं अजित पवारांना मिळालं आहे आणि महसूल खातं जे महत्त्वाचं महसूल खातं आहे ते चंद्रशेखर बावनकुळे यांना मिळालेलं आहे। दुसरीकडे आपण जर पाहिलं तर राधाकृष्ण विखे पाटील यांना जलसंपदा मंत्री म्हणून खातं मिळालं आहे। हसन मुश्रीफ यांना वैद्यकीय शिक्षण म्हणून खातं मिळालेलं आहे। उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील असतील, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन असणार आहेत। गणेश नाईक यांना वन हे खातं मिळालेलं आहे। पाणी पुरवठा खातं गुलाबराव पाटील यांना मिळालं आहे। दादा भुसे यांच्याकडे शालेय शिक्षण विभाग असेल, त्यानंतर संजय राठोड यांच्याकडे जल आणि मृदा संधारण हे खातं असेल आणि ज्या 33 कॅबिनेट आणि 6 राज्यमंत्र्यांनी शपथ घेतली त्यांचंच खातेवाटप आज जाहीर झालेलं आहे। फडणवीसांकडे गृह आणि ऊर्जा खातं असणार आहे, बावनकुळेंकडे महत्त्वाचं महसूल खातं, अर्थ खातं अजित पवारांनाच मिळालेलं आहे, एकनाथ शिंदेंकडे नगरविकास खातं असणार आहे, दादा भुसे शिक्षण मंत्री, त्यानंतर हसन मुश्रीफ यांच्याकडे वैद्यकीय शिक्षण खातं असणार आहे, आशिष शेलार यांच्याकडे माहिती आणि तंत्रज्ञान मंत्री असणार आहेत ते, पंकजा मुंडेंकडे पर्यावरण आणि धनंजय मुंडेंकडे अन्न आणि नागरी पुरवठा खातं असणार आहे, आविटकर यांच्याकडे आरोग्य खातं आणि कोकाटेंकडे कृषी खातं असणार आहे। नव्या सरकारचं खातेवाटप जाहीर झालेलं आहे आणि तीच यादी आपण आता नुकतीच पुढारी न्यूजवर पाहिली। आकाश फुंडकर यांच्याकडे कामगार खातं असणार आहे, मकरंद जाधव यांच्याकडे मदत आणि पुनर्वसन खातं, राज्य मंत्रिमंडळाचं जे जाहीर झालेलं खातेवाटप आहे ते आपण पाहतोय। उदय सामंत यांच्याकडे उद्योग आणि भाषा खातं असणार आहे, नितेश राणेंकडे मत्स्य आणि बंदर खातं असणार आहे।
उदय सामंतांकडे उद्योग आणि मराठी भाषा खातं असेल. नितेश राणेंकडे मत्स्य आणि बंदर खातं असणार आहे. चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे महसूल खातं असेल. धनंजय मुंडेंकडे अन्न नागरी पुरवठा मंत्री असतील तर मंगलप्रभात लोढा रोजगार कौशल्य विकास मंत्री असणार आहेत. उदय सामंत हे उद्योग आणि मराठी भाषेचे मंत्री असतील तर पणन आणि राजशिष्टाचारासाठी जयकुमार रावल हे मंत्री असतील. मंत्रिमंडळाचं जे खाते वाटप जाहीर झालेलं आहे ते आपण पाहतोय ग्राफिक्सच्या माध्यमातून. कोणकोणत्या मंत्र्यांना कोणती खाती मिळालेली आहेत. वन विभागाचं खातं असेल गणेश नाईक यांच्याकडे. त्यानंतर पाणी पुरवठा मंत्री आहेत गुलाबराव पाटील. शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे. जल आणि मृदा संधारण मंत्री संजय राठोड. राज्य मंत्रिमंडळाचं खाते वाटप जाहीर झालेलं आहे. काही वेळापूर्वी ती यादी राज्यपालांकडे गेली आणि त्यानंतर त्यावर शिक्कामोर्तब झालेला आहे आणि ही अधिकृत यादी तुम्ही पुढारी न्यूजवर पाहताय. प्रकाश आंबेडकर यांच्याकडे आरोग्य खातं आलेलं आहे. अतुल सावेंतकडे ओबीसी कल्याण आणि दुग्ध विकास खातं आलंय. अशोक उईके यांच्याकडे आदिवासी विकास तर शंभूराज देसाई यांच्याकडे पर्यटन खातं आल्याची माहिती. अतुल सावेंतकडे ओबीसी कल्याण आणि दुग्ध विकास खातं आलेलं आहे आणि तीच खाती आपण आता पंकजा मुंडेंना सुद्धा पर्यावरण खातं मिळालेलं आहे. अशोक उईके आदिवासी विकास हे खातं त्यांच्याकडे आलंय. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अजित पवार यांच्याकडे अर्थ खातं तसंच होतं. बऱ्याच वर्षानुवर्ष अर्थ खातं अजित पवार यांच्याकडेच होतं. मात्र पुन्हा एकदा अजित पवारांनाच ते अर्थ खातं मिळालेले आहेत. त्यानंतर हसन मुश्रीफ यांच्याकडे वैद्यकीय शिक्षण खातं आलेलं आहे. धनंजय मुंडेंना अन्न आणि नागरी पुरवठा हे खातं मिळालेलं आहे. अतुल सावेंतकडे ओबीसी कल्याण आणि दुग्ध विकास खातं आलेलं आहे. मंगलप्रभात लोढा कौशल्य विकास मंत्री असतील आलेला आहे. राज्य मंत्रिमंडळाचं खाते वाटप जाहीर झालंय. ज्या खाते वाटपाची प्रतीक्षा होती बराच वेळ प्रश्न सुद्धा होता की कोणत्या मंत्र्यांकडे कोणती खाती जातील. मात्र अखेर आता खाते वाटपाचा प्रश्न सुद्धा सुटलेला आहे आणि राज्य मंत्रिमंडळाचं खाते वाटप अखेर जाहीर झालंय. नागपूरमध्ये राजभवनावर ज्या 33 कॅबिनेट आणि 6 राज्यमंत्र्यांनी शपथ घेतली होती त्यांचं खाते वाटप जाहीर झालेलं आहे आणि तीच दृश्य आपण आता पुढारी न्यूजवर पाहतोय. गिरीश महाजन यांच्याकडे जलसंपदा खातं आलेलं आहे. चंद्रकांत पाटील यांच्याकडे उच्च आणि तंत्र शिक्षण खातं आलंय. गणेश नाईक हे वनमंत्री असणार आहे. गुलाबराव पाटील पाणी पुरवठा खातं त्यांच्याकडे असणार आहे. पंकजा मुंडे यांच्याकडे पर्यटन मंत्री म्हणून खातं असेल. अतुल सावे ओबीसी विकास मंत्री असतील. सगळ्यात महत्त्वाची खातं दोनही उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्र्यांकडे असल्याचं पाहायला मिळतंय. महायुती सरकारचं हे खाते वाटप. देवेंद्र फडणवीस गृहमंत्री असणार आहेत. एकनाथ शिंदे नगरविकास मंत्री असतील. चंद्रशेखर बावनकुळेंना सुद्धा महसूल मंत्री हे खाते मिळालेलं आहे. पंकजा मुंडे पर्यावरण मंत्री. अतुल सावे हे ओबीसी कल्याण आणि दुग्ध विकास मंत्री असणार आहेत. अशोक उईके यांना सुद्धा महत्त्वाचं पद मिळाले आणि शंभूराज देसाई हे खनिकर्म आणि पर्यटन मंत्री आहेत. माणिकराव कोकाटे यांच्याकडे महत्त्वाचं कृषी खातं गेलेलं आहे. राधाकृष्ण विखे पाटील जलसंपदा मंत्री आहेत. आकाश फुंडकर कामगार मंत्रालयाचं खातं त्यांच्याकडे आलेलं आहे. पंकजा मुंडेंना पर्यावरण खातं आलेलं आहे. राज्य मंत्रिमंडळाचं खातं वाटप अखेर जाहीर झालेलं आहे. फडणवीसांकडेच गृह खातं आलेलं आहे आणि संपूर्ण यादी आपण पुढारी न्यूजवर पाहतोय. अखेर राज्य मंत्रिमंडळाचं खाते वाटप जाहीर झालं. हिवाळी अधिवेशनाच्या एक दिवस अगोदर जर आपण बघितलं तर मंत्रिमंडळाचा विस्तार करण्यात आला आणि त्यावेळी महायुतीच्या 39 मंत्र्यांनी शपथ घेतली आणि त्यामध्ये 33 कॅबिनेट आणि 6 राज्यमंत्र्यांचा समावेश होता. देवेंद्र फडणवीस यांच्याकडे गृह मंत्रालय खातं असणार आहे. पुन्हा एकदा आपण एक नजर टाकतो ग्राफिक्सच्या माध्यमातून. अजित पवार अर्थ खातं. एकनाथ शिंदे नगरविकास गृहनिर्माण. चंद्रशेखर बावनकुळे महसूल. हसन मुश्रीफ वैद्यकीय शिक्षण मंत्री. गणेश नाईक वनमंत्री. राधाकृष्ण विखे पाटील जलसंपदा मंत्री. पंकजा मुंडे पर्यावरण. उदय सामंत उद्योग मंत्री. गुलाबराव पाटील पाणी पुरवठा. दादा भुसे शालेय शिक्षण. धनंजय मुंडे नागरी आणि अन्न पुरवठा. ही सगळी खाती त्यांच्याकडे आहेत. तर बहुप्रतीक्षित असं महायुती सरकारचं खाते वाटप अखेर जाहीर झालेलं आहे. काही मिनिटांपूर्वीच हे खाते वाटप जाहीर झालेलं आहे. अर्थातच ज्याची महाराष्ट्राला प्रतीक्षा होती.
स्वतः मुख्यमंत्र्यांनी अधिवेशनानंतर याबद्दलची घोषणा केली होती आणि तसं आता खाते वाटप समोर आलेलं आहे. चंद्रकांत पाटील यांच्याकडे उच्च आणि तंत्रशिक्षण खातं देण्यात आलेलं आहे. गणेश नाईक हे वनमंत्री, तर बाबासाहेब पाटील यांना सहकार खातं देण्यात आलेलं आहे. अतुल सावे हे ओबीसी विकास मंत्री असतील, तर नितेश राणे यांच्याकडे मत्स्य आणि बंदर खातं देण्यात आलेलं आहे. कोकणात नितेश राणे कणकवलीमधून निवडून आलेले आहेत. भरत गोगावले यांच्याकडे रोजगार हमी खातं देण्यात आलेलं आहे. तर प्रकाश आंबेडकर यांच्याकडे आरोग्य खात्याची जबाबदारी असेल. माणिकराव कोकाटे यांच्याकडे कृषी खातं देण्यात आलेलं आहे. माणिकराव कोकाटे हे कृषी मंत्री, तर राधाकृष्ण विखे पाटील यांना जलसंपदा मंत्री करण्यात आलेलं आहे. पंकजा मुंडे यांच्यावरती पर्यावरण खात्याची जबाबदारी देण्यात आली आहे. आशिष शेलार यांना माहिती आणि तंत्रज्ञान खातं देण्यात आलेलं आहे. तर दादा भुसे यांना शालेय शिक्षण खात्याची जबाबदारी सोपवण्यात आलेली आहे. संजय शिरसाट यांच्यावरती सामाजिक न्याय विभागाची जबाबदारी असेल, तर हसन मुश्रीफ यांच्याकडे वैद्यकीय शिक्षण खातं देण्यात आलेलं आहे. धनंजय मुंडे यांना अन्न आणि नागरी पुरवठा विभागाची जबाबदारी देण्यात आली. तर आकाश फुंडकर यांच्याकडे कामगार मंत्रालयाची जबाबदारी सोपवण्यात आलेली आहे. मंगलप्रभात लोढा यांना कौशल्य विकास मंत्री म्हणून ते काम पाहतील, तर अशोक उईके हे आदिवासी विकास मंत्री म्हणून काम पाहतील. तर प्रताप सरनाईक यांच्याकडे परिवहन खातं देण्यात आले, त्यामुळे शिवसेनेकडे पुन्हा एकदा परिवहन खात्याची जबाबदारी. संजय राठोड यांना माती आणि संवर्धन खातं देण्यात आलेलं आहे. राज्य मंत्रिमंडळाचं खातेवाटप जाहीर झालेलं आहे आणि या खातेवाटपामधनं ही महत्त्वाची अपडेट. देवेंद्र फडणवीस यांच्याकडेच गृह आणि ऊर्जा खातं राहणार आहे. गृह खातं कोणाकडे राहणार याबद्दल बराच खल झाला, मात्र गृह खातं हे अपेक्षेप्रमाणे देवेंद्र फडणवीस यांच्याकडेच राहील. तर अजित पवार यांच्याकडे सुद्धा अर्थ खातं हे कायम राहणार आहे. पुन्हा एकदा अर्थमंत्री म्हणून अजित पवार काम पाहतील. तर पंकजा मुंडे यांच्याकडे यावेळी पर्यावरण खात्याची जबाबदारी असणार आहे. चंद्रशेखर बावनकुळे यांचं वजन वाढलेलं दिसते, त्यांना महसूल खात्याची जबाबदारी देण्यात आलेली आहे. शिवेंद्रसिंह राजे यांना सुद्धा मोठी जबाबदारी देण्यात आलेली आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाचे मंत्री म्हणून ते काम पाहतील. तर पुन्हा एकदा या ठिकाणी जयकुमार गोरे यांच्याकडे ग्रामविकास खातं देण्यात आलेलं आहे. उदय सामंत हे पुन्हा उद्योग मंत्री झालेले आहेत. उद्योग मंत्री म्हणून ते काम पाहतील. त्याचबरोबर पाटील यांच्याकडे पाणी पुरवठा खातं पुन्हा एकदा गेलेलं आहे. चंद्रकांत पाटील यांच्याकडे उच्च आणि तंत्रशिक्षण खातं गेलेलं आहे. शिवसेनेकडचं खातं हे इथे भाजपकडे जाताना दिसतंय. तर गणेश नाईक हे वनमंत्री म्हणून काम पाहणार आहेत. अतुल सावे हे ओबीसी विकास मंत्री म्हणून काम पाहतील. नितेश राणे यांच्याकडे मत्स्य आणि बंदर खात्याची जबाबदारी सोपवण्यात आलेली आहे. एकनाथ शिंदे यांच्याकडे पुन्हा एकदा नगर विकास खातं गेलेलं आहे. मागच्या या महायुती सरकारचा विचार केला तर तीनही प्रमुख नेते, मग ते एकनाथ शिंदेजी असतील किंवा मग देवेंद्र फडणवीस असतील किंवा मग अजित पवार असतील, यांनी आपल्याकडची प्रमुख खाती ही पुन्हा एकदा आपल्याकडे तशीच राखलेली आहेत. नगर विकास खातं हे एकनाथ शिंदे यांच्याकडे आहे, तर गृह खात्याची जबाबदारी ही मुख्यमंत्री असलेल्या देवेंद्र फडणवीस यांच्याकडे, तर अर्थ खात्याची जबाबदारी ही अर्थातच अजित पवार यांच्याकडे राहिलेली. या सगळ्या खात्यांविषयी बऱ्याच चर्चा खरं तर सुरुवातीच्या काळामध्ये महायुती सरकारच्या स्थापनेच्या काळामध्ये सुरू होत्या, मात्र आता हे चित्र आज काही मिनिटांपूर्वी स्पष्ट झालेलं आहे. दादा भुसे यांच्यावरती शिक्षण मंत्री म्हणून जबाबदारी असेल, तर हसन मुश्रीफ हे वैद्यकीय शिक्षण मंत्री म्हणून जबाबदारी पार पाडतील. देवेंद्र फडणवीस यांच्याकडे गृह आणि ऊर्जा ही दोन महत्त्वाची खाती दिसतात. तर महसूल खात्याची जबाबदारी यावेळी चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे असेल. काही नवे काही जुने मंत्री आपल्याला दिसतात आणि काही ठिकाणी आपल्याला खात्यांची अदलाबदल ही शिवसेना, राष्ट्रवादी आणि भाजप या तीन पक्षांमध्ये प्रामुख्यानं होताना दिसते आहे. राज्य मंत्रिमंडळाचं खातेवाटप अखेर जाहीर झालेलं आहे. अधिवेशन संपलं, आज हिवाळी अधिवेशन, आणि त्यानंतर अखेर खातेवाटप जाहीर झालेलं आहे. त्यामुळे एकीकडे अधिवेशन हे खातेवाटप न झालेल्या मंत्र्यांविनाच पार पडलेलं आहे आणि दुसरीकडे आता अधिवेशन संपल्यानंतर काही मिनिटांनी प्रत्यक्षामध्ये खातेवाटप जाहीर करण्यात आलं. पंकजा मुंडे यांच्याकडे यावेळेला पर्यावरण खात्याची जबाबदारी असेल. चंद्रशेखर बावनकुळे यांना महसूल खात्याची जबाबदारी देण्यात आलेली आहे. तर आदिती तटकरे या पुन्हा एकदा महिला आणि बालकल्याण विकास मंत्री म्हणून काम पाहतील. शिवेंद्रसिंह राजे भोसले यांचा पहिल्यांदाच मंत्रिमंडळामध्ये समावेश आणि त्यांना वजनदार असं सार्वजनिक बांधकाम खातं देण्यात आलेलं आहे. आशिष शेलार आणि दत्तात्रय भरणे हे नवे दोन मंत्रीपदी चेहरे आपल्याला या महायुतीच्या सरकारमध्ये दिसतात. तर माणिकराव कोकाटे हे कृषी मंत्री म्हणून काम पाहतील. प्रताप सरनाईक यांच्याकडे परिवहन खातं,
संजय शिरसाट यांच्याकडे सामाजिक न्याय खातं, भरत गोगावले जे पहिल्यांदा मंत्री झालेत त्यांना रोजगाराचं खातं देण्यात आलेलं आहे. मदत आणि पुनर्वसन खातं हे मकरंद पाटील यांच्याकडे. तर महायुती सरकार अस्तित्वात आल्यापासून जेव्हापासून या सगळ्या मंत्रिमंडळाचा विस्तार झालेला आहे तेव्हापासून खरं तर या सगळ्या खातेवाटपाची प्रतीक्षा होती. मात्र आता अखेर काही मिनिटांपूर्वी हे खातेवाटप जाहीर झालेलं आहे आणि त्यातनंही काही महत्त्वाची नावं यादी आपण बघतोय. मागच्या महायुती सरकारमधील काही खाती ही पुन्हा एकदा त्याच व्यक्तींकडे त्याच मंत्र्यांकडे जाताना आपल्याला दिसतात. तर काही ठिकाणी आपल्याला बदल दिसतोय. दादा भुसे यांना शालेय शिक्षण मंत्रीपद देण्यात आलेलं आहे. शालेय शिक्षण विभागाचा कारभार आता दादा भुसे सांभाळणार आहेत. तर हसन मुश्रीफ यांच्याकडे वैद्यकीय शिक्षण खातं गेलेलं आहे. धनंजय मुंडे या आता अन्न आणि नागरी पुरवठा विभागाचे मंत्री म्हणून काम पाहतील. तर गणेश नाईक हे वनमंत्री म्हणून काम पाहणार आहेत. गुलाबराव पाटील हे पाणीपुरवठा विभागाचे मंत्री म्हणून काम पाहतील. पुन्हा एकदा ते खातं त्यांच्याकडे. मंगलप्रभात लोढा हे रोजगार कौशल्य विकास मंत्री म्हणून काम पाहतील. उदय सामंत हे मराठी भाषा आणि उद्योग मंत्री पुन्हा एकदा म्हणून काम पाहतील. जयकुमार रावल हे पणन आणि राजशिष्टाचार मंत्री म्हणून काम पाहतील. पंकजा मुंडे या पर्यावरण आणि पशुसंवर्धन विभागाचा कारभार पाहतील. तर अतुल सावे यांच्याकडे ओबीसी कल्याण दुग्ध विकास विभागाची जबाबदारी आहे. अशोक उईके यांच्याकडे आदिवासी विकास मंत्रीपद देण्यात आलं आहे. शंभूराज देसाई यांना पर्यटन आणि खनिकर्म विभागाचं मंत्रीपद देण्यात आलेलं आहे. आशिष शेलार हे माहिती तंत्रज्ञान विभागाचे मंत्री म्हणून काम पाहतील. दत्तात्रय भरणे जे अर्थातच पहिल्यांदा मंत्री झालेले आहेत ते क्रीडा अल्पसंख्याक मंत्री म्हणून काम पाहतील. आदिती तटकरे या महिला बालकल्याण मंत्री म्हणून पुन्हा एकदा काम पाहणार आहेत. शिवेंद्रराजे भोसले पहिल्यांदा मंत्री झालेले सार्वजनिक बांधकाम विभागाचे काम पाहतील. शिवेंद्रराजे यांना सुद्धा मोठी जबाबदारी. तर माणिकराव कोकाटे हे कृषी मंत्री म्हणून काम पाहतील. जयकुमार गोरे यांना ग्रामविकास आणि पंचायती राज हे खातं देण्यात आलेलं आहे. नरहरी झिरवाळ यांना अन्न आणि औषध प्रशासनाचा पदभार देण्यात आला आहे. तर संजय सावकारे हे वस्त्रोद्योग मंत्री म्हणून काम पाहतील. संजय शिरसाट यांच्याकडे सामाजिक न्याय खातं. प्रताप सरनाईक यांच्याकडे परिवहन खातं. भरत गोगावले यांच्याकडे फलोत्पादन आणि त्याचबरोबर रोजगार हमी चं खातं देण्यात आलेलं आहे. मकरंद पाटील यांच्याकडे मदत आणि पुनर्वसन खात्याची जबाबदारी असेल. तर नितेश राणे पहिल्यांदा मंत्री झालेले मत्स्य आणि बंदर विकास याची जबाबदारी त्यांच्याकडे असेल. आकाश फुंडकर यांना कामगार मंत्रीपद देण्यात आलेलं आहे. बाबासाहेब पाटील यांना सहकार मंत्रीपद. प्रकाश आंबेडकर यांना आरोग्य विभागाचं मंत्रीपद देण्यात आलेलं आहे. तर देवेंद्र फडणवीस यांच्याकडे महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांकडे गृह खातं आणि ऊर्जा खातं. एकनाथ शिंदे यांच्याकडे पुन्हा एकदा नगर विकास खातं. अजित पवार यांच्याकडे अर्थ खात्याची जबाबदारी. चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे महसूल खात्याची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. तर राधाकृष्ण विखे पाटील यांना जलसंपदा विभागाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. हसन मुश्रीफ हे वैद्यकीय शिक्षण विभागाचे प्रमुख असतील. चंद्रकांत पाटील हे उच्च आणि तंत्रशिक्षण विभागाचे मंत्री म्हणून काम पाहतील. गिरीश महाजन हे जलसंपदा विदर्भ आणि तापी यासाठी मंत्री म्हणून काम पाहतील. तर गणेश नाईक हे वनमंत्री म्हणून काम पाहणार आहेत. गुलाबराव पाटील हे पाणीपुरवठा विभागाचे मंत्री म्हणून पुन्हा एकदा काम पाहतील. दादा भुसे यांच्याकडे यावेळेला शालेय शिक्षण विभागाची जबाबदारी. तर संजय राठोड यांच्याकडे यावेळी जल आणि मृदसंधारण विभागाची जबाबदारी असेल. तर धनंजय मुंडे यांच्याकडे अन्न नागरी पुरवठा मंत्री म्हणून ते काम पाहतील. मंगलप्रभात लोढा हे रोजगार आणि कौशल्य विभागाचे मंत्री म्हणून काम पाहतील. उदय सामंत हे उद्योग आणि मराठी भाषा विभागाचे मंत्री म्हणून काम पाहतील. तर या ठिकाणी आशिष जयस्वाल हे अर्थ आणि कृषी कामगार मंत्री म्हणून काम पाहतील. माधुरी मिसाळ ज्या पहिल्यांदा मंत्री झाल्या त्या परिवहन आणि नगरविकास मंत्र्या राज्यमंत्री म्हणून काम पाहणार आहेत. तर पंकज भोयार हे गृह ग्रामीण विभागाचे राज्यमंत्री म्हणून काम पाहतील. त्याचबरोबर शिक्षण खात्याचे राज्यमंत्री म्हणून ते काम पाहणार आहेत. तर मेघना बोर्डीकर या पाणीपुरवठा आणि आरोग्य खात्याच्या राज्यमंत्री म्हणून काम पाहणार. तर अखेर खातेवाटप जाहीर झालेलं आहे. महायुती सरकारचं फडणवीस सरकारचं हे खातेवाटप आणि काही नवे चेहरे काही जुने चेहरे आपल्याला दिसतात. प्रकाश आंबेडकर, बाबासाहेब पाटील, आकाश फुंडकर आणि नितेश राणे ही त्यातली काही नावं. नितेश राणे यांच्याकडे मत्स्य खात्याची जबाबदारी. तर संजय शिरसाट यांच्याकडे सामाजिक न्याय खातं गेलेलं आहे. प्रताप सरनाईक यांच्याकडे परिवहन खातं पुन्हा एकदा शिवसेनेकडे.
आणि भरत गोगावले यांच्याकडे रोजगार हमी खातं, फलोत्पादन खातं, त्याचबरोबर मकरंद पाटील यांच्याकडे मदत आणि पुनर्वसन खात्याची जबाबदारी गेलेली आहे. काही महत्त्वाची नावं आणि या सगळ्या मंत्र्यांची खाती आपण बघतो आहोत. कोणाला कोणतं खातं मिळणार याबद्दलची उत्सुकता सगळ्या महाराष्ट्रामध्ये होती, कारण 15 तारखेला या नव्या मंत्रिमंडळाचा विस्तार झाला आणि तेव्हापासूनच कुठलं खातं कोणाकडे जाणार याची चर्चा होती.